स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांतर्गत असंतोष उफाळून येत असल्याचे चित्र दिसत आहे. अद्यापही काही पक्षांकडून एबी फॉर्म वितरित न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. अशाच परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्येही अंतर्गत वाद समोर आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या एका कार्यकर्त्याने गंभीर आरोप केला आहे. एकनिष्ठ आणि जुने कार्यकर्ते डावलून अलीकडेच पक्षात प्रवेश केलेल्या नवीन चेहऱ्यांना पैसे घेऊन तिकीट व एबी फॉर्म दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकारामुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या आरोपांमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गोटात खळबळ उडाली असून कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचे आरोप समोर आल्याने पक्ष नेतृत्वाची भूमिका काय राहणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नमस्कार, मी प्रभाग 4 मधून राष्ट्रवादी पक्षाकडून बंटी आकाश शंपुरे हा इच्छुक होतो. गेले कमीत कमी 15 वर्ष मी राष्ट्रवादी घड्याळ चिन्हाचा मी कार्यकर्ता होतो, निष्ठावंत. ज्याला आज जर बघायला गेलं तर अजितदादांच्या नावाखाली आणि अजितदादांच्या पक्षाचं नाव खराब करण्याचं काम सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या पक्षाच्या एका नेत्याकडून होत आहे. जर आपण खाली बघायला गेलं तर तिकिटाची अक्षरशः विक्री चालू आहे. दादाच्या पक्षाची राष्ट्रवादी घड्याळ चिन्हाची प्रभाग 4 मधून जर इच्छुक मध्ये जर तो व्यक्ती राष्ट्रवादी पक्षाचा सदस्य नाही, राष्ट्रवादी पक्षाचा फॉर्म घेतला नाही, मुलाखत दिली नाही, कोणतंही राष्ट्रवादीचं काही नसताना काँग्रेसमधून बीजेपी मधून मालकांनी शब्द दिला असं सांगून काँग्रेस सोडले. त्यानंतर मालकांनी कोणता शब्द दिला हे न सांगता राष्ट्रवादीचा आज तिकिटावर ते उभा राहतात. म्हणजे अशी एकदम पैशाची ज्यावेळेस त्यांनी बोलणी केली त्याला भुरळ पडून कुठं तर आमच्या सोलापूर शहरमध्ये प्रभाग 4चे जे काही सगळं नियोजन करणारे आहेत आमचे नेते, त्यांच्या हातातून ही सगळ्यात मोठी तिकिटाची विक्री झालेली आहे. आणि अजितदादा आणि मी सोलापूरचे शहराध्यक्ष संतोष भाऊ यांना मी विनंती करतो की मी कोणत्याही प्रकारचा नाराजी नसून पण महायुतीचाच उमेदवार निवडून आणायचं मी काम करेन. पण सांगायचं झालं तर आपली यंत्रणा मोठी आहे. आपण विचार करावा की अशा पद्धतीने सोलापूर शहरामध्ये तिकिटाच्या नावाखाली, तुमच्या नावाखाली कुठेतरी पैशाची उधळण होत आहे. तिकीट मिळवण्यासाठी पैशाचा वापर होत आहे. पैशाचा वापर होत आहे म्हणजे कोण केलंय, काय केलंय, कुठे केलंय? प्रभाग 4 मध्ये आपण बघितलात की ओबीसी कॅन्डिडेट मधून मी इच्छुक होतो आणि माझ्या नावानंतर नितीन बनपटे हा एक इच्छुक होता. आम्हाला दोघांना वगळून तिथं एखाद्या सीए जो काही पैसा भाजपला ऑफर केला होता. त्यानंतर बघायला गेलं तर काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांना देवत म्हणून त्यांनी काम केलं होतं. पण कालांतराने बघायला गेलं तरी त्यांना दोन्हीकडे नाकारण्यात आलं. आणि शेवट काल रात्री 12 वाजता माझ्याकडे प्रूफ्स येत आहेत जिथं 450 राष्ट्रवादी घड्याळला इच्छुक असताना त्यांना डावलून, जर संतोष भाऊ ह्याचा विचार करावा, जर त्यांना डावलून कुठं जर एखाद्या उद्योगपतीच्या किंवा उद्योग समूह व्यापाराच्या हातात जर तिकीट गेलं तर आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय करावं? आम्ही फक्त सतरंजा उचलायचं का, कार्यक्रमात घ्यायचं राहायचं का, एवढंच मी बोलतो. पण आता भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका अपक्ष तर मी भरणार नाही, कारण माझं निष्ठा फक्त अजितदादा आणि सोलापूर शहराध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या नेतृत्वाखालीच काम करेन आणि मी महायुतीचा उमेदवार निवडून आणेन. कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल असं म्हणाले होते, पण अजूनही कार्यकर्त्यांचा विचार झाला नाही असं तुमचं म्हणणं आहे का? 100% आपण बघायला गेलं तर अण्णा बनसोडे ज्यावेळेस सोलापूरचे प्रमुख म्हणून निवडण्यात आले त्यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांना हा बोलला होता शब्द की जिथे बळ नाही, जिथे ज्या काही गोष्टी कमी पडतात तिथे आम्ही त्या कार्यकर्त्याला बळ देऊ. पण इथं बळ देण्यापेक्षा त्या कार्यकर्त्याचा बळ काढून घेण्याचा आणि पैशाचा बळ तिथं वापरून राहिलेल्या 3 पॅनलला आणि राहिलेला शेजारचा प्रभाग त्याला कसं खर्च करता येईल असे आमचे प्रभाग 4चे जे काही आता जे निवडून आणण्याची जिम्मेदारी उचललेत त्यांनी मोठ्या प्रमाणात पैशाचा भ्रष्टाचार केलेला आहे. निवडणुकीपूर्वी जेव्हा तुमच्या प्रभागामध्ये अण्णा बनसोडे हे आलेले होते तेव्हा त्यांनी तुम्हाला शब्द दिला होता की तुम्हाला उमेदवारी देईल. त्या शब्दाची आता कुठेतरी म्हणजे शब्दाला त्यांची आता किंमत नाही असं पक्षामध्ये 100% काय वाटतं त्या संदर्भात? 100% त्या शब्दाला आता काहीच किंमत उरलेली नाही. कारण अण्णा बनसोडेंना दिशाभूल केलेली आहे. अण्णा बनसोडेंना सांगितले गेलेलं आहे की मी प्रभाग 4 आणि 5 ची जिम्मेदारी घेतो. मोठ्या प्रमाणात मी तिथं मतं घेतलेले आहेत, मी निवडून आणणारच. शहर अध्यक्षांना डावलून, जुबेरबाईंना आमचे पक्षाचे कार्याध्यक्ष त्यांना डावलून
ह्या गोष्टी निर्णय घेतलेले आहेत. कारण त्यांना असा शब्द दिला की मी सिटीमध्ये इंटरफेअर करणार नाही, फक्त मला या 8 जागा द्या, मी निवडून आणण्याचा शब्द देतो. पण तिथं स्थानिक आमचं काम असताना, लोकांची भावना असताना आम्हाला उमेदवारी कुठं तर नाकारली जाते. ह्यांच्या माध्यमातून मी अण्णा बनसोडे साहेबांना आणि अजितदादा आणि संतोषभाऊ जुबेरबाईंना एवढंच विनंती करतो, माझ्यासारख्या कार्यकर्त्याची कुठं खच्चीकरण होऊ नये. जो फक्त घराघरामध्ये घड्याळ चिन्ह पोचवेल आणि दुसरा येऊन इथं राज्य करेल, हे आता चालणार नाही. तुमच्यावरती एवढा अन्याय होते तरी पण तुम्ही इतकं शांत का? तुम्ही पण कुठे मॅनेज झाला हा का? अजून पण पक्षाचं तुम्ही चुकून नाही. काम माझं करता? एकच वाक्य आहे, फक्त अजितदादा आणि संतोष भाऊ दोघच माझे दैवत. त्यांनी म्हणेल ते निर्णय माझा ठाम राहील.